केली चक्की सुरू गावात, पायपीट सारी थांबण्या. हो केली चक्की सुरू गावात, पायपीट सारी थांबण्या. 12ही मास हौद भरला, 12ही मास हौद भरला, तहान पशुची भागण्या. सुरवे नाती सारीच जपली, सुरवे नाती सारीच जपली, हेच राहील जीवनाचं सूत्र ग, आमचं साऱ्यांचं ठरलं या ग, आमचं साऱ्यांचं ठरलं या ग. साऱ्यांनी मनाला गोंधलं या ग, साऱ्यांनी मनाला गोंधलं या ग. गावानी दादाला दादाला गावानी गौरवायचं ग, गौरवायचं ग. गावा विकासात मोठे, गावा विकासात मोठे, लक्ष्मी गणबा पुत्राचं योगदान ग, लक्ष्मी गणबा पुत्राचं मोठं योगदान ग. आमचं साऱ्यांचं ठरलं या ग, साऱ्यांनी मनाला गोंधलं या ग. नमस्कार, मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण पाहता बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं चॅनल, आपलं चॅनल परिवर्तनवादी भारत अर्थात PB न्यूज, जनतेचा साथी आणि बहुजनाचं प्रतिबिंब. आज आपण बोलत आहोत व्याडचे दादा या विशेष कार्यक्रमात. व्याडचे सुपुत्र ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वानं आपल्या परिवाराचा आणि त्याचबरोबर व्याड गावचा नावलौकिक वाढवला, असे व्याडचे सुपुत्र डॉक्टर सुभाष बोंडे सरांशी आणि जाणून घेणार आहोत त्र्यंबकदादा बोंडे यांच्या विविध व्यक्तिमत्वाचे पैलू आणि दादांचा जीवन कार्याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. अधिक वेळ लावता मी डॉक्टर साहेबांशी संपर्क करत आहे. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. आपल्या गावचं भूषण, ज्यांनी आपल्या वयाची 6 दशक गावाच्या जडणघडणीत विकासात खर्ची घातली आणि कायम आपल्या गावाला एकत्र बांधून ठेवलं, समाजामधील अंतर मिटवलं, भाईचारा निर्माण केला आणि गावामध्ये एकतेची भावना निर्माण केली आणि गावच्या सकल विद्यार्थ्यांना दिशा दाखवली आणि शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं. त्यामुळे गावचे अनेक सुपुत्र आपण नावलौकिक वाढवत आहेत, अनेकांनी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. तर आपण सर्व मिळून गावाच्या वतीने या दादांचा नागरिक सन्मान करत आहोत, त्यांचा दर्शन सोहळा करत आहोत. त्यानिमित्ताने दादांचा गुणगौरव होणार आहे. त्याचबरोबर आपण त्यांच्या जीवन कार्याचा परामर्श घेण्यासाठी, व्यक्तिमत्वाच्या विविध अधोरेखित करण्यासाठी गौरव करत आहोत आधारवर. तर या एकूण दादाच्या सोहळ्याविषयी आपल्या भावना काय ते आता सांगा. त्र्यंबक ज्ञानबाराव बोंडे पाटील म्हणजे उर्फ दादा, दादांचा वाढदिवस साजरा करणं हे आमच्या परिवारासाठी व सर्व समाजासाठी व गावकऱ्यासाठी अतिशय भूषणावह बाब आहे. नक्कीच सर. वडिलोपार्जित अतिशय श्रीमंतीत जन्म झालेला माणूस आणि त्यांच्यामध्ये त्या श्रीमंतीचा कुठलाही लवलेश न दाखवता प्रत्येक माणसाशी आपुलकीने वागणारा माणूस आणि प्रत्येकाला आपला उठावा असा माणूस म्हणून दादाची ख्याती आहे. आणि येणारा राजकारणी असेल, लहान माणूस असेल, मोठा माणूस असेल, प्रत्येक जण त्यांना कुणी नाव न घेता दादा किंवा मालक या शब्दाने बोलतात आणि ते आदरार्थी दादा हा शब्द आहे, तो काही वेगळ्या अर्थाचा दादा हा शब्द नाहीये. दादा त्यांच्या कुटुंबामध्ये बहीण भावात मोठे असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला दादा म्हणला असेल, परंतु समाजानं त्यांना त्यांच्या कर्तृत्वामुळे दादा म्हणलेलं आहे. मला असं वाटतं की अजूनही त्यांनी कोणालाही चढ्या आवाजात बोललेलं मी तरी कधी ऐकलेलं नाही. आणि प्रत्येक समाजाला, प्रत्येकाला, प्रत्येकाच्या अडीनिडीला मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे.
त्यामुळं त्यांचं अभिष्ट चिंतन करायला आपल्याला भेटणं हे मी तर म्हणतो की आपल्यासाठी सुदैव आहे. नक्की नक्की आपल्यासाठी महत्वाचा क्षण आहे आपल्या जीवनामध्ये, अविस्मरणीय हा क्षण असणारा हे दादांचा सोहळा होतोय तो. दादांच्या जीवन कार्याविषयी त्यांच्या व्यक्तिमत्वाशी आपण बोलणारच आहोत. नंतर बऱ्याच दिवसांना आपण एकत्र आलेलो आहोत, तर आपण आपल्या व्यक्तिगत जीवनातही काहीतरी आपल्या प्रकाश टाकूया. मला असं आठवतं की साधारणतः 1980चा तो काळ असावा जेव्हा आपण 10वी पास झाला असाल. खरं म्हणजे असा एक काळ होता, ती मानसिकता अशी होती समाजामध्ये की शिक्षण हे त्या लोकांनी घ्यायचं ज्यांना नोकरी करायची आहे. ज्यांच्या नोकरी कोण करेल, जो भूमिहीन आहे तो करेल. म्हणजे शिक्षणाचं महत्व संकुचित होतं की शिक्षणाचा संबंध डायरेक्ट नोकरीपुरता जोडला जायचा. अशा काळामध्ये आपण एका मराठा समाजातून आहात, तिथे अशी माणसं होती की आपण जमिनीवर होतो, आपण भूमी थोडेच आहोत, तर शिक्षणाकडे फारसा ओढा नव्हता. तशा काळामध्ये सुद्धा तुम्ही घरामध्ये सर्वात मोठे आहात, तुम्हाला शिक्षणाचं महत्व त्या काळामध्ये कळालं आणि तुम्ही अगदी जिद्दीनं शिक्षण घेऊन पुढे आलात. तर नेमकी यामागची तुमची जिद्द जी आहे, तुमची प्रेरणा काय शिक्षण घेण्यामागची, की आपण शिक्षण घेतलं पाहिजे? शिक्षण घेण्यामध्ये एकच प्रेरणा होती आपली की आमच्या वडिलांची एक भूमिका होती की आपण व्यवस्थित शिकलं पाहिजेत, आपण समाजामध्ये नाव मोठं केलं पाहिजेत. परंतु आमच्या दुर्दैवानं मी 10व्या वर्गात असताना त्याच वर्षी दिवाळीच्या दरम्यान नोव्हेंबर महिन्यामध्ये आमच्या वडिलांचं निधन झालं आणि मार्च 81 ला आम्ही मॅट्रिक पास झालो हराळा, शिवाजी कॉलेज हायस्कूल हराळ येथे. तर त्या दरम्यान शासनाने एक तर डीएड वाल्यांना तेवढ्या नोकऱ्या नव्हत्या, परंतु एक 2 वर्षाचा जीटीसी कोर्स होता आणि शासनाने एक बेनारची स्कीम आणली होती आणि ते काही लोक नोकरीला लागले होते. घरच्या सर्वांचा इतरांचा आग्रह होता की बाबा बेनारला जा आणि तुम्हाला नोकरी मिळेल किंवा तुम्ही 12वी करा, सायन्स घ्या, ग्रॅज्युएट व्हा. परंतु तशी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं आपण लांब दीर्घकाळ शिक्षण घेऊ शकत नाही ही जाणीव होती. त्यामुळं मी थोडासा हट्ट करून त्यावेळेला डॉक्टरकीचा हा छोटासा कोर्स होता, 4 वर्षाचा डिप्लोमा होता DHMS नावाचा. आणि त्या काळामध्ये ही माणसं मदत करणारी जी असतात त्यावेळेला आदरणीय त्र्यंबकदादा बोंडे पाटील यांचे मामा नारायणराव बोरकर रिठत यांनी माझ्या प्रवेशामध्ये अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि त्यावेळेस कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांचं योगदान हे जीवनभरामध्ये कधी विसरू शकत नाही मी. कारण त्यावेळेचे संस्थाचालक हे तेव्हाचे शिक्षण मंत्री होते राम मेघे म्हणून आणि त्या माणसाने ऐन वेळेला शब्द आम्हाला अमरावतीला ऍडमिशन ठरली होती, शब्द फिरवला आणि त्यावेळेस मी नारायण मामाची जी धावपळ पाहिली माझ्या ऍडमिशनसाठी ही आयुष्यभर मी माझ्या जीवनामध्ये कधी विसरू शकत नाही. माझा मेडिकलला प्रवेश होण्यामध्ये दादाचे मामा नारायणराव बोरकर यांचा अतिशय सिंहाचा आणि मोलाचा वाटा आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. म्हणजे दादासारखी जी दादांची परिवारातली माणसं असतील, नातेवाईक असतील, सगळी दादासारखीच आहेत. म्हणजे ती लिंक आहे, मनाचा मोठेपणा आणि मदत करण्याची भावना या संपूर्ण परिवारामध्ये आणि पूर्ण नातेवाईकांमध्ये आपल्याला अधोरेखित करता येईल. मला एक विचारायचं की तुम्ही आता या विशेष निहारात आपण बोलूया की तुम्ही हे क्षेत्र जाणीवपूर्वक निवडलंय, तुम्ही तर डीएड सारखा मार्ग अवलंबला नाही आणि सेवाभाव यातून तुमचा सेवाभाव दिसून येतो. म्हणजे आपलं करिअर तर घडवायचं आहे, परंतु आरोग्य सेवेत जाऊन तुम्ही जनसेवेची भावना तुमची वाढलेली आहे. तर या माध्यमातून मला एक आनंदाची गोष्ट अशी वाटते की आपल्या गावाची ओळख डॉक्टराचं गाव हो, डॉक्टराचं गाव असे व्हावी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये डॉक्टर घडलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे डॉक्टर जे असतील, तुमचा डेंटल असतील किंवा वेगवेगळे तुमच्या ज्या शाखा आहेत किंवा लॅबोरेटरी असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही वावरता, तुमची मोठीच्या मोठी मालिका तयार केलेली आहे. तर या निमित्ताने एक आदर्श म्हणून गावाला हे कळू द्या की आपल्या माध्यमातून आपण ही दिशा निवडल्यानंतर आपल्या पाठीमागे आलेले हे आरोग्य आपले सदस्य असतील परिवाराचे ते किती आहेत आणि कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्या पाठीमागे आलेले जे आरोग्य आपले सदस्य असतील परिवाराचे ते किती आहेत आणि कोणत्या क्षेत्रामध्ये. आम्ही 1985 ला मी सर्वप्रथम व्याड या गावातच जन्मगावात दवाखाना सुरू केला होता. त्यानंतर 1987 पर्यंत 2 वर्ष गावामध्ये दवाखाना चालू केला आणि त्यामध्ये तुला असं थोडस असं वाटलं की आपल्याला जर प्रगती करायची असेल तर आपण गावाच्या बाहेर निघलं पाहिजे, ह्या वातावरणाच्या बाहेर गेलो पाहिजे आणि आपला आपण स्वतःच्या जीवावर आपला विकास झाला पाहिजे, पूर्ण कुटुंबाचा विकास झाला पाहिजे. मोठी भूमिका घेऊन 13 मे 1987 ला जवळा बाजार येथे
भाऊ पत्नीचा आता पूर्ण परिवार घेऊन मी जवळ बाजार येथे राहण्यास आलो. इथे आल्यानंतर त्यावेळेस एक भाऊ 10व्या वर्गात होता आणि एक भाऊ 5व्या वर्गात होता आणि एका भावाने अगोदरच गावाकडे शिक्षण सोडलेलं होतं. परंतु सोबत आलेल्यापैकी परत माझं शिक्षण दवाखाना व्यवस्थित चालू लागला. नंतर एक लहान भावाला दवाखाना टाकून दिला, तिथे शिक्षण केलं, त्याने DHMS केलं. बरं, त्यानंतर 2005 पासून स्वतःची मुलं शिकायला लागली. त्यामध्ये माझ्या मुलाने मुंबई येथे नायर हॉस्पिटलला MBBS केलं, नंतर कराड येथे MD पॅथॉलॉजी केलं. त्यानंतर त्याच्या पाठी एक मुलगी होती, ती 2009ला मुंबईलाच नायर हॉस्पिटल येथे तिने MBBS केलं आणि औरंगाबाद येथे नेत्रतज्ञ म्हणून MS केलं. त्यापेक्षा एक लहान मुलगी होती, तिने लातूर येथे MBBS केलं. मुंबईला KM हॉस्पिटलला तिने भूलतज्ञ MD केलं आणि DNB झालं तिचं. आणि पहिल्या मुलीचे जे मिस्टर आहेत ते जावई जनरल सर्जन आहेत. परभणीमध्ये दवाखाना आहे त्यांचा. लहान मुलीचे मिस्टर जे आहेत ते लहान जावई रेडिओलॉजी वाले आहेत. मुलगा पॅथॉलॉजिस्ट आहे. सून स्त्रीरोग तज्ञ आहेत आणि आट्याच्या आयुर्वेद कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करतात. छोट्या भावाचा मुलगा एक BDS आहे, त्यांची सून BDS आहे, त्यांचा एक मुलगा BMS आहे. त्यापेक्षा जो दुसरा भाऊ त्याचा एक मुलगा होमिओपॅथिक मध्ये BHMS करतो. त्यापेक्षा एक जो लहान भाऊ आहे त्याचा मुलाचं पुण्याला DY पाटीलला BMS झालंय आणि लहान मुलगी सध्या नवी मुंबईला खारघर येथे BDS करत आहे. असे जवळपास विविध पॅकेजचे आता 15 डॉक्टर घरामध्ये तयार झालेले आहेत. आनंद आहे. 15 डॉक्टर एका घरात आहेत. मला आठवतं की इकडे आपल्या गावामध्ये असं होतं की कुणीचा आजारी पडलं तर एक वराणाचा किंवा रिसोर्टला गावामध्ये डॉक्टर नव्हता. पण आता डॉक्टरांची मालिका आपण निर्माण केलेली आहे, की आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याचं फार मोठं कौतुक आहे. मग सगळ्या डॉक्टर साहेब बोला. कोंडे यांचा आपण अभिष्टचिंतन सोहळा करतोय आणि त्या अनुषंगाने त्यांच्या आई वडिलांना आम्ही पण बघितलंय, त्यांचा स्वभाव आठवतोय. परंतु तुम्ही आमच्यापेक्षा बरेच सिनियर आहात. तुम्हाला दादाच्या परिवाराविषयी वेगळेपण आणि खास भावणारे असे कोणते गुण दिसून येतात? एक दुसरी गोष्ट, दादांचा जो स्वभाव आहे जेव्हापासून मला कळते तेव्हापासून अतिशय नम्रता, विनयशील आणि दिलदारपणा, निर्मळपणा, लहान मुलगा असो मोठी व्यक्ती असो सगळ्याशी प्रेमानं बोलणं, हा स्वभाव आम्ही दादांचा पाहिला. आमच्यापेक्षा मोठे दादांचा स्वभाव अलीकडे बदललाय की वयामानानुसार की आधीपासून कसा आहे हे एक मला विचारायचंय. दुसरं, या परिवाराविषयी एकूणच आपल्या गावाचं केंद्रभागी हा परिवार आलेला आहे. तर आधी त्यांच्या आईवडिलांविषयी किंवा त्यांच्या आजीवर तुम्हाला माहित आहे त्याची परिवाराविषयी आधी मला थोडं विस्ताराने सांगा, म्हणजे आपल्या इतर प्रेक्षकांना ते कळेल. त्यांच्या परिवारामध्ये मला त्यांची आजी पाहण्याचा योग आला आणि त्यानंतरच आई वडिलांचा उपचार करण्याची सुद्धा मला संधी मिळाली. कारण त्यांचे आई वडील असताना आम्ही गावामध्ये डॉक्टर झालो होतो. आणि पूर्वीपासून हे कुटुंब गर्भश्रीमंत सदन कुटुंब, एक साधारणतः 20-25 लोक हाताखाली कामासाठी होते. परंतु त्या भांडवलशाहीचा कुठेही त्यांच्या वागण्यामध्ये वडिलोपार्जितच अहंकार हा शब्द त्यांच्या घरामध्ये लागू होत नाही. दुसरा विषय असा आहे की ज्याला दूरदृष्टी आपण म्हणतो. मी मोठेपणानं सांगेन किंवा माझा जन्मभूमी जरी विदर्भ असली तरी कर्मभूमी मराठवाड्यात गेली आणि इथं आल्यानंतर मी शिक्षणाचा बदल बघितला. किंवा ज्या वेळेला आपल्या गावामध्ये सर्व समाजामध्ये ग्रॅज्युएट मुलं होती त्यावेळेला इकडे बऱ्याचशा गावामध्ये 6व्या-7व्या वर्गाचे सुद्धा विद्यार्थी नव्हते. हा परिणाम काय झाला असावा, तर इकडे आपल्याकडे निजाम राजवट होती आणि विदर्भामध्ये फक्त इंग्रज राजवट होती. त्यामुळे शिक्षणाचा प्रसार आपल्याकडे जास्त होता. परिणाम असा होता जे आमच्यासारखी गरीब मंडळी होती की बाबा आपलं पोट भरलं पाहिजे, आपला प्रपंच चालला पाहिजे म्हणून शिकली. त्यासोबतच जी दादासारखी गावातील जी किंवा ग्रामीण भागातील जी श्रीमंत मंडळी होती तो आपला परिवार टिकला पाहिजे म्हणून हे मुलं शिकले पाहिजेत ही एक त्यांनी भूमिका घेतली होती.
त्याबद्दल मी वारंवार त्यांचे दादाचे वडील आदरणीय ज्ञानमाराव पाटील यांचं एक वैशिष्ट्य सांगेन तुम्हाला, की ज्या वेळेला त्या माणसाच्या हाताखाली 25 नोकर राबत होते, तेव्हा दादाच्या वडिलांनी त्यांचे एक भाऊ श्रीराम यांना वाशिम येथे मार्केट कमिटीमध्ये नोकरीला ठेवलं. ती पगार किती मिळतो हा महत्वाचा विषय नव्हता, परंतु श्रीराम दादा हे वाशिमला राहिल्यामुळं त्या निमित्तानं काय झालं की पुढे चालून त्यांचे दुसरे भाऊ विश्वनाथ बोंडे हे नोकरीला लागले, त्यानंतर लहाने भाऊ आत्माराम बोंडे हे नोकरीला लागले, सर्व भावांची मुलं शिकायला लागली. हा जो काही वारसा आहे याचं बीज मला तरी वाटतं की हे दादांच्या वडिलांनी लावलेलं रोपट आहे आणि विचाराचं रोपट हे त्यांनी पुढे चालवलं तो वारसा. कारण त्या काळामध्ये छोट्याशा नोकऱ्या करण्याकडे श्रीमंताचा कल नव्हता, परंतु दादांच्या वडिलांनी तो निर्णय घेतल्यामुळं ते एक वेगळेपण आणि शिक्षणाचं महत्व त्यांना त्या काळात कळालं असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि ते कितव्या वर्गापर्यंत शिकलेले होते हे आपल्याला माहित नव्हतं दादाचे वडील, परंतु शिक्षणाचं महत्व त्यांनी जाणलं. त्या हिशोबानंच त्यांनी परिवाराला पुढे शिक्षणामध्ये आणलं. कोणालाही नव्या पैशाचा त्रास होणार नाही, कुठल्याही प्रकारचा त्या घरातून कोणाला त्रास झाला असं आजपर्यंत लहानपणापासून मला तरी आठवत नाही. पूर्ण कुटुंब कधीही कोणाशी वेगळ्या पद्धतीनं बोलत नाही. भेटल्यानंतर चहा तरी घ्या, सुपारी तरी घ्या, निदान कधी आलात भेटून जा, बसा, काय चाललं, मुलाबाळांचं काय चाललं, एवढी आस्तेवाईकपणे चौकशी त्यांचं पूर्ण कुटुंब करतं. आणि तोच वारसा दादांची आता मुलं म्हणजे पुढची पिढी, त्यांचा जो मोठा मुलगा आहे जगन्नाथ नावाचा, तोही बऱ्यापैकी आमच्या वयाचा आहे, त्यांची मुलं आता मोठी झाली. परंतु आपण गेल्यानंतर आदरातिथ्य हा त्या कुटुंबाचाच वारसा आहे आणि तो गुण ते पूर्ण परिवार चालवतो असं माझं मत आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे. पिढ्यानपिढ्या तो वारसा सातत्याने पुढे चालू आहे. मला एक विचारायचं होतं की बोंडे परिवार जो आहे याचा संदर्भ आता नवी जी पिढी आहे, आता अभ्यासू पिढी संशोधन करत आहे, तर हा जो परिवार आहे याचा मूळ काही इतिहास आहे का? की काही संदर्भ असे मिळतात की हा परिवार आधी रायगडच्या किल्ल्याच्या परिसरात सीमेमध्ये असताना इंगळे परिवार होता का आधी, मग तो लढाऊ समाज काही काळाने दिसता, असा काही संदर्भ आहे का? नाही, मला त्याबद्दल माहिती नाही बरं का मला. बरं, हरकत नाही. बरं, मला एक विचारायचं की दादाचं जे राजकारण आहे या राजकारणाचे परीक्षण तुम्ही कसं काय करता? तुम्हाला काय वाटतं या राजकारण, दादाचं जे राजकारण आहे? दादासारखं निस्वार्थ राजकारण मला तरी वाटते की मागे कोणी केलं नाही आणि समोर कोणी करेल का नाही माहित नाही, परंतु दादा पूर्णपणाने राजकारण त्या पद्धतीने करतात. कारण आज लोकसभा असेल, विधानसभा असेल, आज आपल्याकडे जसे सध्या आपल्या मतदारसंघाचे अमित भाऊ जनक आमदार आहेत, त्यांचे वडील सुभाषराव जनक आमदार होते, त्यांचे आजोबा रामराव जनक आमदार होते आणि त्या पिढींचं आणि दादांच्या कुटुंबाचं हे अतिशय नात्यागोत्याचं आणि घरेलू संबंध. ही मंडळी यांचे वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा आमदार उभा राहतात त्यावेळेला कार्यकर्त्याची भूमिका ही काही जरी असली तरी कार्यकर्ता सारखं दादा न वागता स्वतःची गाडी काढायची, घरून पेट्रोल भरायचं आणि मी स्वतः उमेदवार आहे या भावनेनं त्यांचं काम करायचं. हा एवढा निस्वार्थीपणा समाजासाठी मला तरी वाटते की दादाचा एक आदर्श घेण्यासारखा आहे. कारण आपण एखाद्या गावाला जर जायचं असलं तर पेट्रोल कोण टाकावं याचा विचार करतो, परंतु ते नियमितपणे त्या निवडणुकीत सुद्धा स्वतःच्या गाडीमध्ये कधीही त्या कार्यकर्त्याला किंवा कोणाला दादांच्या जीवनातला त्यांनी जे जीवन जगत आले ते कृतिशील पद्धतीने जगलेत. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये स्वतः समोरून सहभागी झाले
सर्वांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. हा वारसा त्यांनी वडिलोपार्जित जपला. त्यातला 1%ही घेतला आपण तर आपल्या जीवनाचं सोनं होईल असं वाटते. त्यांना त्यांची पुढची पिढी सुद्धा तो वारसा अशाच पद्धतीनं जपेल हे आजच्या त्यांच्या सर्व एकमेव वापरावरून असं खात्रीपूर्वक वाटते की दादांचा वारसा त्यांचा स्वतःचा परिवार सुद्धा जपल आणि त्यांच्या वागणुकीतला 1%ही आपल्याला घेता आला तर आपल्या जीवनाचं सोनं होईल. या निमित्तानं दादांना आणखी दीर्घायुष्य लाभो व संपूर्ण गावांना त्यांचा आशीर्वाद मिळो ही एक सदिच्छा. धन्यवाद डॉक्टर साहेब, तुम्ही वेळाचं काढून तुम्ही बोललात आणि आपल्या सगळ्यांचं दायित्व आहे दादांचं कार्य पाहता वेळात हवं त्या आमच्याकडे पूर्ण गाव